नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की तुम्ही जर आधार कार्ड तुमचं अपडेट केलं असेल तर ते अपडेट केलेलं आधार कार्ड तुमचं अपडेट झालं का नाही, त्याचं स्टेटस कसं चेक करायचं. आणि जर स्टेटस तुमचं अपडेट झालेलं असेल तर ते तुम्ही डिजिटल स्वरूपात कसं डाउनलोड करायचं ते आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला क्रोमवरती जायचंय. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला क्रोमवरती जायचंय आणि क्रोमवरती गेल्यानंतर बघू शकता uday.gov.in या वेबसाईटला सर्च करायचं. त्यानंतर बघू शकता ती वेबसाईट अशा प्रकारे ओपन होईल. इथं तुम्हाला तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर त्यानंतर तुम्हाला बघू शकता खाली स्क्रोल करायचंय. अपडेट आधार त्या कॉलममध्ये तुम्हाला चेक आधार अपडेट स्टेटस त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथं बघू शकता पहिलंच ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इनरोलमेंट ID नंबर टाकायचा आहे. तुम्हाला जी पोच पावती भेटते अपडेट केल्यानंतर जी पावती भेटते त्यावरती 14 अंकाचा एक इनरोलमेंट ID नंबर असतो, तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्यानंतर इथं बघू शकता इथं वरती हा 14 अंकाचा नंबर आहे आणि त्यानंतर साईटला इकडं डेट आहे त्याची, कधी तुम्ही ते अपडेट केलं आणि त्याचा टाइम सुद्धा आहे, तो तुम्हाला इथं टाकायचा आहे, तुमचा डेट आणि टाइम. त्यानंतर तो खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. तर मित्रांनो, कॅप्चा करेक्ट टाका. बघू शकता कॅप्चा करेक्ट टाकायचा आणि त्यानंतर तुम्हाला इथं सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता डिटेल्स मिळून जातील. तुमचं आधार कार्ड हे खाली एक जे लाईन दिलेलं आहे, युअर आधार हॅज बीन जनरेटेड विथ युअर आधार इज बेईंग प्रिंटेड अँड पोस्टेड टू यू. प्लीज डाउनलोड ई आधार फ्रॉम uday.gov.in. म्हणजे आपलं आधार कार्ड अपडेट झालेलं आहे आणि त्यांनी ते पोस्टाने पाठवलेलं सुद्धा आहे, परंतु ते पोस्टाने यायला जवळपास 15 ते 20 दिवस लागतात आणि तुम्ही इथून ते आधार कार्ड डिजिटल रूपात तुम्ही इथून डाउनलोड करू शकता त्या तसंच. तर ते कसं डाउनलोड करायचं ते आपण बघूयात. तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा होम पेजवरती यायचंय या वेबसाईटच्या. तर वेबसाईटच्या होम पेजवरती आल्यानंतर इथं बघू शकता खाली तुम्हाला गेट आधार त्या कॉलममध्ये डाउनलोड आधार हे ऑप्शन दिसत असेल. इथे बघू शकता हे डाउनलोड आधार या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली तो कॅप्चा टाकायचा आहे. इथं बघू शकता तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला तिथं खाली कॅप्चा टाकायचा आहे. तर कॅप्चा टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्डवरती एक OTP जाईल. तर बघू शकता तो OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड बटनावरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे. तर बघू शकता इथं आपलं आधार कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे, पण ते मित्रांनो PDF हा पासवर्ड प्रोटेक्टेड असेल. तुम्हाला खाली एक्झाम्पल दिसेल की ते पासवर्ड कशा पद्धतीने असू शकतो. तर तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर हे कॅपिटलमध्ये टाकायचे आणि तुमच्या जन्माचे साल जे असेल ते तुम्हाला त्या नावासोबत टाकायचे. खाली तुम्हाला तिथे एक्झाम्पल दिले बघू शकता. तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर हे कॅपिटल लेटरमध्ये टाकायचे आणि तुमच्या जन्माचे साल इथे टाकायचे तुम्ही बघू शकता. तर ते टाकल्यानंतर तुम्हाला तर सबमिट करायचंय. तर बघू शकता हा PDF ओपन झालेला आहे. आपलं डिजिटल रूपात हे आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.